श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे पितृपक्षामधली इंदिरा एकादशी. ह्या एकादशीला आपण पितृ एकादशी या नावाने सुद्धा ओळखत असतो. पितृ एकादशी म्हणजेच काय? आपण या दिवशी ज्या काही सेवा करणार आहोत, या दिवशी आपण जे काही उपाय करणार आहोत, या दिवशी आपण जे काही आपल्या पितरांसाठी दान करणार आहोत, तर हे सर्वपणे आपल्या पितरांना समर्पित होणार आहे आणि यामुळे आपल्या पितरांना पुढच्या जीवनामध्ये त्यांना प्रकाश भेटेल किंवा त्यांना पुढचं जीवन आहे तर ते सुरळीतपणे चालेल, यासाठी आपण हे काही उपाय करत असतो. पितृ एकादशी म्हणजेच इंदिरा एकादशी. ह्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णूंवरती अभिषेक करावा. अभिषेक करत असताना आपण दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करून किंवा केसर मिक्स करून जर अभिषेक केला तरीही चालेल. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामचं पठण करावं, व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करावं. त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवायाचा जप करावा. या मंत्राचा जप जर केला तर आपल्या जीवनातील सर्व त्रास, अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर होतात. त्याचबरोबर या दिवशी बघा आपल्याला गायीची सुद्धा सेवा करायची आहे. गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे. गायीची सेवा केल्यामुळे आपलं जे काही पाप आहे तर ते सर्वपणे नष्ट होतं आणि आपल्या पापांमुळे आपल्या घराची बघा प्रगती होत नाही. आता पाप म्हणजे काय? तर तुम्ही म्हणाल आम्ही पाप करत नाही. पाप अनेक प्रकारे आपल्याकडनं होत असतं. मग ते कसं? छोटे छोटे किड्या मुंगे असतात, ते आपल्याकडनं मरण पावतात, तर त्याचंही पाप आपल्या डोक्यावरती लागतं. आपण कोणाबद्दल वाईट जरी चिंतवलं तरीही त्याचं पाप आपल्या डोक्यावरती लागतं. ह्या गोष्टीच्या वेळेस आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात, पण आपण ह्या गोष्टी चुकून करत असतो आणि ह्या चुकांचंच पाप आपल्या डोक्यावरती लागत असतं. तर आपण जर एकादशीला गायीची सेवा केली तर आपलं सर्वच पाप हे नष्ट होईल. त्यासाठीच आपल्याला हे काही उपाय करायचे असतात. गायीमध्ये जर 33 कोटी देवी देवतांचा वास असला आणि आपण जर गायीची सेवा केली तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. प्राचीन काळापासूनच आपण गायीची सेवा करत आलेला आहोत. गौमातेला आपण एक वेगळं स्थान दिलेलं आहे. त्यामुळेच आपल्या घरातील पितृदोष, वास्तुदोष, नकारात्मक शक्ती नष्ट होण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा करायचे असतात. त्यातलाच हा एक उपाय किंवा याला आपण सेवासुद्धा म्हणू शकतो. तर काय उपाय करायचा आहे हे प्रथम आपण जाणून घेऊया. या उपायासाठी तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीसुद्धा करू शकता. तर बघा आपल्याला काय करायचं आहे, एक चपाती घ्यायची आहे. गव्हाच्या पिठाची जी चपाती असते तर ती चपाती घ्यायची आहे. त्या चपातीवरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. आता बघा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही आवर्जून खीर करा आणि खीर ठेवा. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्हाला मी सांगते की खीर करून खीर ठेवा, पण जर तुमच्याकडे टाईम नसेल तर मग तुम्ही तांदूळ ठेवू शकता. तुम्हाला माहिती आहे पितृपक्षामध्ये खिरीला किती महत्त्व असतं. शक्यतो करून प्रयत्न करा की तुम्ही खीरच ठेवाल. त्यानंतर यावरती आपल्याला थोडासा गूळ ठेवायचा आहे. आता तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला काय काय घ्यायचं आहे. आपल्याला एक चपाती घ्यायची आहे. त्या चपातीवरती थोडासा गूळ ठेवायचा आहे. त्या चपातीवरती थोडीशी खीर ठेवायची आहे. खीर ठेवणं शक्य नसेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवा. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. हळदी कुंकू घ्यायचं आहे. पाणी आवर्जून घ्यायचं आहे. बघा पाणी घेतल्याशिवाय आपली कोणतीच सेवा ही अपूर्ण राहते. पाणी घेतल्याशिवाय आपली कोणतीच सेवा ही पूर्ण होत नाही. त्यामुळे आता काय करायचं आहे, प्रथम बघा आपल्याला गायीपाशी गेल्यानंतर गायीला जर तुम्हाला हळदी कुंकू लावता येत असेल तर आवर्जून लावा. हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला गायीला हा जो घास आपण तयार केलेला आहे तर हा घास खाऊ घालायचा आहे. घास खाऊ घालत असताना कशा प्रकारे खाऊ घालायचं आहे बघा. गाईचं तोंड हे दक्षिण दिशेला आपल्याला करायचं आहे आणि आपलं तोंड हे उत्तर दिशेला होईल, अशा प्रकारे आपल्याला उभं राहायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हा घास खाऊ घालत असताना मी हे एक नाव तुम्हाला सांगत आहे, ते नाव तुम्हाला घ्यायचं आहे. नाव अशा प्रकारे आहे विषकपी महादेव. हे नाव आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती का पितृपक्षामध्ये ज्या वेळेस हे भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि महादेवाचा एक जो मिलन झालेलं होतं, त्या मिलनामधनं जो अवतार तयार झालेला होता तो म्हणजे विषकपी महादेवाचा. तर हे नाव आपल्याला घ्यायचं आहे.
पितृपक्षामध्ये हे नाव घेण्यासाठी खूप महत्त्व आहे बघा. आवर्जून तुम्हाला सांगते, हा घास खाऊ घातल्यानंतर विष कपिल महादेव हे नाव घ्यायला अजिबात विसरू नका. आता ज्यावेळेस गाईचा घास खाऊ होईल त्यानंतर आपल्याला गाईच्या तोंडावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे. तुम्हाला जर तुम्ही घरून पाणी घेऊन गेलेला असाल तर ते पाणी तुम्ही तिला पिण्यासाठी द्या, किंवा मग तिथेच तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी असेल तर ते पाणी तिला पिण्यासाठी द्यायचं आहे. कारण पाणी जोपर्यंत आपण गाईला पाजत नाही, एखादी वस्तू खाऊ घातल्यानंतर, एखादा घास खाऊ घातल्यानंतर, तोपर्यंत आपली सेवा कधीच पूर्ण होत नाही, तोपर्यंत ते अन्न आपल्या पितरांपर्यंत पोचत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कारण बघा, एक महाशनी नावाचा राक्षस होता. त्याने असं त्याचं ध्येय आहे की पितृपक्षामध्ये आपण जे काही आपल्या पितरांसाठी दान करतो, जे काही आपण पुण्य करतो, तर त्यावरती जर आपण पाणी सोडलं नाही तर त्या पूर्ण गोष्टी या महाशनीला जातात आणि आपले पित्र हे उपाशी राहतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, कधीही पितृपक्षामध्ये तुम्ही पितरांसाठी कोणताही उपाय कराल त्यावेळेस गाईला सुद्धा तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही हा घास खाऊ घालाल त्यावेळेस आपल्याला गाईला पाणी पाजणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये करायचा आहे. उद्या आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. नक्की आवर्जून करून बघा. नक्की तुम्हाला अनुभव की तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, संकटे दूर होण्यासाठी मदत झालेली आहे. आणि ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तुम्हाला, तर त्याचं पालन करूनच तुम्ही गाईला ह्या वस्तू खाऊ घाला. तर हा जो उपाय आहे तर तो मी स्वतः केलेला आहे. हा उपाय आपण कधी करू शकतो? पितृपक्षामध्ये बघा, पंचमीला आपण हा उपाय करू शकतो, अष्टमीला आपण हा उपाय करू शकतो, त्यानंतर एकादशीला आणि प्रदोष आणि शिवरात्रीला, या 5 दिवसांमध्ये आपण हा उपाय करू शकतो. तुम्हाला जर आता एकादशीला जमलं नाही तर तुम्ही मग प्रदोष किंवा शिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. मी हा उपाय अष्टमीला केलेला आहे, त्यामुळे मला खूप छान अनुभव या उपायाचा आलेला आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.